नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अशी माहिती आलेली आहे बाहेर, पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे. त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल. अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही. थोडंसं चौकशी सुरूच झालेली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल. धक्कादायक बातमी म्हणजे जे काही तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांना निलंबित केलेलं आहे. पण हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलेलं आहे की सूर्यकांत येवले यांना दुसऱ्या कारणावरून निलंबित केले, त्या जागेसाठी निलंबित केले. गोपिडी येथे ॲग्रिकल्चर डेअरीची शासकीय जागा एका खाजगी माणसाला विकली म्हणून निलंबित केले. पण उठवण्यात आलेलं आहे की सरकारने की बाबा त्या प्रकरणात त्यांना निलंबित केले. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली माहिती जर खरी असेल तर हे प्रकरण जे आहे याच्यात काय दोष आहे किंवा काय झालंय ते अजून स्पष्ट झालेलं नाही असा त्याचा अर्थ. त्यामुळं त्याची माहिती कळल्यावर त्याच्यावर बोलू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जागा होती, सरकारच्या ताब्यात होती आणि एवढा मोठा व्यवहार होत असताना सरकारकडून यामध्ये कुठेतरी कानाडोळा जाणीवपूर्वक केला गेला असं वाटतं, कारण की दुर्लक्ष नाही. आता नक्की काय झालंय हे आपल्याला माहीत नाही. महारत्नाची जागा होती, त्यासाठी काही नजरानं भरावं लागतो. ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या ॲडॉप्ट केलेल्या नाहीत असं साधारणपणे बातमी बघितल्यावर दिसतंय. पण आता चौकशी चालू असेल तर त्यातनं आपल्याला अधिक माहिती मिळेल. त्याच्यावर इतक्या लगेच भाष्य करणं योग्य असं मला नाही वाटत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.